काँग्रेस नेत्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय। सुनेत्रा पवारांशिवाय आमच्याशी कोणत्याच नेत्यांनी संपर्क केलेला नाहीये। केवळ सुनेत्रा पवारांनीच दोनदा फोन केलाय, काँग्रेस नेत्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे। शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही। 15 मार्च रोजी ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 मार्च नंतर तब्बल 5 एप्रिलपर्यंत कोणीही संपर्क साधत नाही। त्यांचे काही खासदार दिल्लीलाही आहेत, काही राज्यसभेत आहेत। या सर्व लोकांनी आमच्या पक्षश्रेष्ठीला भेटण्याच्या अनुषंगाने कुठे त्या ठिकाणी ते संपर्क साधला नव्हता का? भारतीय जनता पक्षाचाच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीची सगळं सूत्र त्यांच्याकडे सोपवली होती का? हे प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपात निर्माण होतात। सुनेत्राजी पवार यांच्या उमेदवारीला साठी अनपोज होण्यासाठी हे कुठलेच कोणाला फोन केले नाही। कदाचित यांना माहीत असेल की आमच्या फोनला काही महत्त्वच नाही, फोन करून उपयोग नाही, आमचं महत्त्व कमी केलं गेलं आणि सुनेत्राताईंनी आमचं महत्त्व कमी केलं। त्यामुळे आहे तेवढीच झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून हे शांत कदाचित असतील।